नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेत आता खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. इकडे अर्जुनला प्रियाच्या लग्नाच्या आधीच्या लफड्यांबद्दल सगळं ती सांगत असते. अर्जुन ते सगळं ऐकत असतो आणि इकडं आपली सायली सांगत असते की प्रियाला फक्त पैशाचं घेणं देणं आहे. श्रीमंत मुलांना ती चांगलीच पटवायची. आणि इकडं आपल्या प्रियाने तिच्या गुंडाला फोन लावलेला असतो आणि ती त्याला विचारत असते की आली का रे ती शांता. तेवढ्यात तिचा गुंड म्हणतो की अजून तरी मला काही ते दिसले नाहीत, मी त्यांच्यावर वॉच ठेवतच राहतो, तुम्ही पैशाची काहीतरी सोय करा, तुम्ही पैसे मला जर पुरवत राहिला तर मी त्यांच्यावर चांगलीच वॉच ठेवेल, असं तो तिला सांगतो. आता इकडे प्रियाचे पैसे संपत चाललेले असतात, त्यामुळं ती म्हणते आता मला काहीतरी जुगाड केला पाहिजे, पैशाचं नियोजन कुठून ना कुठून का होईना पण केलं पाहिजे, कारण की याला पैसे तर पुरवावेच लागणार, याला जर पैसे नाही पुरवले तर हा मला काही इन्फॉर्मेशन देणार नाही. आता प्रिया घरात अजून काय गोंधळ घालणार आहे, अजून कोणाला डाका घालणार आहे, हे आता येणाऱ्या भागातच कळेल. आणि इकडे अर्जुन आणि सायली हे प्रियाबद्दल डिस्कस करत असतात. अर्जुनला सायली सांगत असते की आपल्याला जर प्रियाला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल तर आपल्याला सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षाही श्रीमंत मुलगा आपल्या तन्वीसमोर म्हणजेच प्रियासमोर उभा केला पाहिजे, जेणेकरून तन्वी हे तिचं खरं रूप दाखवेल आणि ती त्या मुलाला तिच्या प्रेमात ओढेल. आणि तुम्ही बघा, प्रिया हे करणारच. आणि एकदा का हे प्रियाने केलं की आपण प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर दाखवू. आणि एकदा का ती आपल्या प्लॅनमध्ये अडकली की मग आपण आपल्यापासून तिला कुणीच वाचवू शकत नाही. आता खरं सायलीचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग